नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी शिक्षा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर कालच बजेट मांडलेलं आहे. त्या बजेटवर आपण कशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षेत येतात ते पण आपल्याला पाहायचं आहे. तर यावर्षीचं बजेट केंद्रीय बजेटला लक्षात घेऊन मांडण्यात आलेलं आहे. घटक राज्याचं बजेट भारतीय राज्यघटनेच्या 112 नुसार कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडलं जातं आणि त्यालाच काय म्हणतो आपण? बजेट म्हणतो. बजेट हा शब्द राज्यघटनेत नाही, त्यालाच आपण वार्षिक विवरणपत्र म्हणतो. 112 कलममध्ये आहे. तर घटक राज्याचं बजेट किंवा घटक राज्याचं वार्षिक विवरणपत्र हे कलम 202 नुसार मांडलं जातं. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर काही पॉईंट असे आहेत की त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात बजेटमधले. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येतात. जर सरळ सेवेत पाहिलं तर सरळ सेवेमध्ये मागील प्रश्न चेक करा तुम्ही. TCS आणि IBPSचे GK मधले जवळपास 18 ते 20 प्रश्न हे चालू घडामोडीवर आहेत आणि चालू घडामोडीमधले जवळपास एक 10 ते 12 प्रश्न हे बजेट आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर आहेत. त्यामुळे तुम्हाला आर्थिक पाहणी IBPS पॅटर्न, TCS पॅटर्न यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि बजेटमधल्या ज्या काही स्कीम आहेत किंवा योजना आहेत यांच्यावर अनेक सारे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे येणाऱ्या तलाठी भरती, नगर परिषद, वनरक्षक जेवढ्या काही परीक्षा आहेत महत्त्वाच्या, त्या परीक्षामध्ये या टॉपिकवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. चला जास्त वेळ न घालवत आपण हे टॉपिक पाहून घेऊया. पहा, महाराष्ट्रातला जो काही अर्थसंकल्प आहे केंद्रीय अर्थसंकल्पावरच आधारित आहे. म्हणजे अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प हा पंचामृत ध्येयावर आधारित आहे. पंचामृतमध्ये काय काय आहे हो ध्येय, जी की केंद्रानं मांडलेली ध्येय आहेत तीच पंचामृतची ध्येय आहेत. म्हणजे शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, ही 5 जी काही ध्येय आहेत यावर डिपेंड आहे हा अर्थसंकल्प. त्यानंतर महिला, आदिवासी, मागासवर्गीय, OBC सर्व समाज घटकांना सर्वसमावेशक विकास हे पण दुसरं ध्येय आहे या पंचामृतमधलं. कारण भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून या ध्येयावर जास्त काम करायचं शासनानं ठरवलेलं आहे. हे 2023चं बजेट आहे. त्यानंतर भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण निर्मिती, सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम युवा, हा 4थं पंचामृतमधलं 4थं अमृत आहे. त्यानंतर 5वं आहे पर्यावरणपूरक विकास. तर या 5 घटकांना डोळ्यासमोर ठेवून हे बजेट मांडलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. त्यानंतरचं पाहूया, या बजेटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ती काय आहे म्हणजे योजना आधी नाव लक्षात ठेवा की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही स्कीम काय आहे ते पण आपल्याला पाहायचे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळणार आहेत डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये. तर केंद्र सरकारकडून 6,000 रुपये, राज्य सरकारकडून 6, असे एकूण 12,000 रुपये शासन गव्हर्नमेंट हे शेतकऱ्यांना प्रदान करणार आहे. आणि याच स्कीमचं नाव दिलेलं आहे काय व प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना किंवा नमो कृषी सन्मान योजना असं त्याचं नामकरण केलेलं आहे. किती हजार रुपये मिळणार आहेत? केंद्राकडून 6 आणि राज्याकडून 6, असे एकूण 12,000 मिळणार आहेत. हे लक्षात ठेवा, 6. पुढचं पाहूया. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे. आधीच्या योजनेमध्ये विमा हप्त्याच्या 2% रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जायची, परंतु आता शेतकऱ्याला कोणताच भार राहणार नाही. राज्य सरकार हप्ता भरणार आहे आणि केवळ 1 रुपया पीक विमा तुम्हाला भरायचा आहे शेतकऱ्यांसाठी. हे पण खूप महत्त्वाचं आहे. केवळ 1 रुपये पीक विमा भरला जाणार आहे. अशी डायरेक्ट तुम्हाला फॅक्चुअल विचारलं जाऊ शकतं. ते 312 कोटी रुपये राज्य सरकार त्याच्या शेतकऱ्यांचा भार उचलणार आहे. लक्षात घ्या की 1 रुपयामध्ये पीक विमा, जे काही बोल्ड ह्याच्यामध्ये शब्द आहे ते परीक्षेला विचारण्याची शक्यता असते. आधीचं सरकार 2% एवढी एकूण विम्याच्या 2% रक्कम एवढी भरायला लावायचं, परंतु आता 1 रुपयात पीक विमा भरला जाणार आहे सर्व शेतकऱ्याकडून. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान आणलं गेलं आहे. हे पण महत्त्वाचं आहे. कोणती स्कीम आहे शेतकऱ्यांसाठी? महाकृषी विकास अभियान. काय आहे मग हे महाकृषी विकास अभियान? राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महाकृषी अभियान राबवले जाणार आहे.
पिकं फळपिकांच्या घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत सर्व काही या अभियानामध्ये आहे. म्हणजे हे जे काही अभियान आहे ते पीक आणि फळ पिकांसाठी आहे. त्यानंतर तालुका जिल्हा शेतकरी गट समूहासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार आहे आणि या योजनेसाठी 3000 कोटी रुपये त्या 5 वर्षामध्ये या गव्हर्नमेंटनं मंजूर केलेले आहेत. हे पण महत्त्वाची कोणती स्कीम आहे हो? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान. तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं आणि हे पीक म्हणजे अन्नधान्य पिके आणि फळपिके या घटकासाठी लागू असणार आहे. ते पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचे लाभ दिले जाणार आहेत. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, जो की 2017मध्ये काही निकष ठेवून शेतकऱ्यांना म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं जर शेतीचं हे असेल क्षेत्र असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नव्हता. लाभ देणार आहेत आता. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले आहेत. त्यासाठी 4683 कोटी रुपये खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत. त्यानंतर काजू बोंडवर प्रक्रिया केंद्र म्हणजे काजू फळ विकास योजना ही पण स्कीम महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे, जी की काजू फळ विकास योजना किंवा काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र स्थापन केले जाणार आहे. ते पण आपण पाहूया. 200 कोटी रुपये भांडवलासह कोकणसाठी काजू बोर्ड स्थापन केली जाणार आहे. काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडाला 7 पट जास्त भाव आहे. ते पाहून याच्या उत्पन्न वाढीसाठी काजू बोंडू प्रक्रिया केंद्र कोकणात चंदनगड आजरा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थापन केले जाणार आहे. चंदनगड आणि आजरा हे 2 तालुक्यात कोल्हापूरमध्ये काजू फळ विकास योजना यासाठी 1325 कोटी रुपये त्या 5 वर्षामध्ये खर्च केले जाणार आहेत. ते पण तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाची स्कीम आहे. त्यानंतर महत्त्वाची ही आहे योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना. तर गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना ही एक नवीन स्कीम आणलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. आता राज्य सरकारकडून 2 लाख रुपये या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे. तर कशा पद्धतीची विमा आहे पाहूया आधी आपण. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्याकडून चालवली जायची, परंतु आता राज्य सरकार 2 लाखापर्यंत अनुदान देणार आहे. आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना राज्य सरकार राबविणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण त्रास वाचणार आहे. अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला पूर्वी 1 लाख रुपये मदत मिळायची. लाख रुपये जी काही शेतकऱ्याची आहे, ज्यांच्या शेती करत असताना साप चावल्यामुळे असेल किंवा विजेचा झटका लागल्यामुळे जे असे काही अपघात आहेत शेतकऱ्यांचे, त्या शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयापर्यंत पैसे मिळत होते. परंतु आता या गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची वाढ करण्यात आलेली आहे आणि 2 लाख रुपये मिळणार आहेत. हे विचारलं जातं बघा. तुम्ही TCS IBPSची प्रश्नपत्रिका काढून बघा, तुम्हाला समजेल कशा पद्धतीने अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणीवर प्रश्न आहेत. तर पुढे पाहू. मागेल त्याला शेततळे या योजनेचा व्यापक विस्तार केला जाणार आहे आणि यासाठी 1000 कोटी रुपये ठेवलेले आहेत आपल्या अर्थसंकल्पामध्ये. त्यानंतर श्री अन्न उत्कृष्टा केंद्र सोलापूर येथे स्थापन करणार. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न असतात सरळ सेवेला. सोलापूर या ठिकाणी श्री अन्न उत्कृष्टा केंद्र स्थापन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र ही श्री अन्न अभियान चालवत आहे की एक लक्षात घ्या, 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटना आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करत आहे आणि ते साजरं करण्यासाठी भारत सरकारने शिफारस केली होती. हे पण लक्षात घ्या, 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे आणि त्यासाठी श्री अन्न उत्कृष्टा केंद्र सोलापूर येथे महाराष्ट्र सरकार स्थापन करणार आहे. त्यासाठी 200 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे हे लक्षात काय ठेवायचं, कोणतं ठिकाण आहे जिथे की अन्न उत्कृष्टा केंद्र स्थापन केलं जात आहे, तर हे सोलापूर आहे, लक्षात असावं. तर हे अशा पद्धतीचे काही कंटेंट आहेत. त्यानंतरही पाहू. त्यानंतर महत्त्वाचे लहान पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया या पॉईंटच्या माध्यमातून. तर बजेट 2023
हे तुकाराम बीज म्हणजे आज काल जी काही तुकाराम बीज होती त्या दिवशी मांडण्यात आलेलं होतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पिकवावे धन ज्याची आस करी जन या तत्वात अनुसरून अर्थसंकल्प मांडला गेला. त्यानंतर सन्मान आपल्या युगपुरुषाचा ठेवूया या आदर्श शिवरायांचा, अशा पद्धतीचे काही घोषवाक्य आणि काही स्कीम सुरू करण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्ष हे 350वे वर्ष आहे. महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या सरळ सेवा IBPS TCS साठी शिवाजी महाराजांचे जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कधी करण्यात आला होता? 1676 मध्ये करण्यात आला होता. 6 जून 1676 राज्याभिषेक करण्यात आलेला होता गागाभट्टांच्या हस्ते. मग त्या घटनेला यावर्षी 350 वर्ष पूर्ण झाले. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर आंबेगाव पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी बघा, आंबेगावामधील पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्प उद्यानासाठी 50 कोटी रुपये. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रवरील उद्यानासाठी 250 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. तसेच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतीच्या जीवनावर संग्रहालय, शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला सर्व काही माहिती पाहिजे, या तरतुदीवर प्रश्न येतात. त्यानंतर अमृत काळातील पहिलाच अर्थसंकल्प आहे, म्हणजे 75 वर्षानंतरचा पहिला अर्थसंकल्प आहे. त्याला पंचामृत या ध्येयावर आधारित आहे. आपण मगाच बघितलेत, एक शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी या थीमवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. या 5 गोष्टीवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. मग त्यांनाच काय म्हटलेलं आहे? पंचामृत म्हटलेलं आहे. तर काय काय आहेत त्या 5 गोष्टी? पहिलं शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी. त्यानंतर महिला, आदिवासी, मागासवर्गीय, OBC सह सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधाचा विकास करणार आहे. त्यानंतर रोजगार निर्मिती, सक्षम कुशल रोजगार योजना, युवा याद्वारे युवांसाठी रोजगार निर्माण केला जाणार आहे. तसेच पर्यावरणपूरक विकास. या 5 गोष्टीवर म्हणजे या पंचामृतावर, या 5 गोष्टींनाच काय म्हटलेलं अर्थसंकल्पात? पंचामृत. यावर हा अर्थसंकल्प निर्धारित आहे. तर त्यानंतर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळणार. केंद्राकडून 6,000, राज्याकडून 6,000. तर हे लक्षात ठेवा, विचारतात हे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत आता राज्य सरकारची भर पडणार आहे. त्यासाठी सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी नावाची योजना तयार केलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. या स्कीमवरच विचारतात. कोणाकडून? महाराष्ट्र शासन 6,000, केंद्र शासन 6,000. अशा पद्धतीने शेतकऱ्याला 12,000 मिळणार आहेत. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा भरता येणार आहे. आधी 2% होतं, आता फक्त 1 रुपयामध्ये एकूण विम्याच्या 2% तुम्हाला कृषी विमा भरावा लागत होता. आता फक्त 1 रुपया भरला. हे आपण पाहिलेले घटक आहेत. आत्ताच आपण पाहिले. त्या मागेल त्याला शेततळे ही पण स्कीम आपण पाहिली काजूसाठी. त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह मदतीची जी काही स्कीम आहे 1 लाखाहून 2 लाख रुपयेपर्यंत गेलेले आहेत. त्यानंतर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 वर्षात 25 लाख हेक्टर सेंद्रिय शेतीखाली आणले जाणार आहे. हे लक्षात ठेवा. 3 वर्षात 25 लाख हेक्टर हे डायरेक्ट फॅक्च्युअल तुम्हाला विचारलं जातं. त्यासाठी 1000 जैवनिष्ठा स्त्रोत स्थापन केले जाणार आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात आली. 3 वर्षात 1000 कोटी रुपये निधी या योजनेसाठी दिलेला आहे. म्हणजे हे जे पॉईंट आहेत, या पॉईंटवर जिथं की फॅक्च्युअल डाटा आहे त्यावर तुम्हाला विचारलं जातं. हे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरला स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर येथे कृषी सुविधा केंद्र स्थापन केले जाणार आहे. तसेच विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र ही स्थापन केले जाणार आहे. लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या पाहिल्या नाहीत आपण मगाशी. नागपुरात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन केले जाणार आहे. कोणते? कृषी सुविधा केंद्र नागपूर. आणि विदर्भामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र हे पण स्थापन केले जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात नागपूर, कटोला, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात इत्यादी ठिकाणी हे 20 कोटी रुपये या संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी विदर्भामध्ये हे स्थापन केले जाणार आहेत. हे आपण आत्ताच पाहिलं.
त्यानंतर शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने मदत केली जाणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी पत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. त्यांच्याकडे केशरी पत्रिका आहेत, आपल्या पासबुक आहेत, ज्यांच्याकडे केशरी राशन कार्ड आहेत, त्या 14 जिल्ह्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता अन्नधान्य न देता डायरेक्टली त्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत. प्रतिवर्ष प्रति शेतकरी 1800 रुपये एकाला मिळणार आहेत खात्यावर, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा आणि भोजन. कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी आणि मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता केली जाणार आहे. तिथं तुम्हाला माहितीच आहे शिवभोजन थाळी. आणि मग मुक्काम करण्यासाठी काय बांधले जाणार आहेत, कोणत्या संताच्या नावानं हे भवन बांधले जातात ते पण महत्त्वाचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या नावाने ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची निवासाची ही व्यवस्था केली जाणार आहे, तर जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता करून दिली जाणार. हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर गोसेवा गोसंवर्धन. देशी गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी, संगोपन करण्यासाठी आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार आहेत. काय? महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केली जाणार आहे. आयोगामार्फत गोसंवर्धन, गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबवली जाणार आहे. देशी गोवंशासाठी यांच्या संवर्धनासाठी बाह्यफलन प्रत्यारोपण सुविधाही वाढवली जाणार आहे. आता महत्त्वाचं काय पण पहा, हे विदर्भ व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये. अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना. हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा. विदर्भ व मराठवाड्यात 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये, किती? 11 जिल्ह्यासाठी. आणि अहमदनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर धनगर समाजाला 1000 कोटी रुपये. महाराष्ट्र मेंढी आणि शेळी सहकार यासाठी 1000 कोटी रुपये पुरवले गेले आहेत. विकास महामंडळाची स्थापना करणार आहे. धनगर समाजाला 1000 कोटी रुपये. महाराष्ट्र मेंढी आणि शेळी सहकार विकास मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर यासाठी वेगवेगळ्या स्कीम आहेत. मासेमारी कुटुंबाच्या कल्याणासाठी 50 कोटी मत्स्य विकास कोश. तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं किती कोटी आहे, 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी. तर हे किती आहे? 50 कोटी मत्स्य विकास कोश. विमा आणि डिझेल अनुदान योजना या सुरू केलेली आहेत. प्रकल्प बाधित मासेमारांना नुकसान भरपाईसाठी धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य म्हणून ओळखले गेले आहे. यामुळे प्रकल्पामुळे विस्थापित व तात्पुरत्या प्रभावित मासेमारी कुटुंबावर मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2% व 50 कोटी रुपयाचा मत्स्य विकास कोश. किती कोटीचा आहे? 50 कोटी. तुम्हाला विचारलं जातं हे विचारलं जातं 50 कोटी रुपयाचा मत्स्य विकास कोश स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर जोडणी, प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी वेगवेगळ्या रकमा या अर्थसंकल्पामध्ये हे केलेले आहेत. उपसा जलसिंचन योजनेत शेतकऱ्यांना वीज दर सवलतीची मुदत वाढवून जवळपास मार्च 2024 पर्यंत केलेली आहे. यामधला हाच पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढे बघा, सिंचन, पाणी असे असतील नदीजोड प्रकल्प. नदीजोड प्रकल्पावर विचारतात बघा. दमणगंगा पिंजाळा नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून तयार केला जाईल. त्यानंतर नारपार, अंबिका, औरंगा, दरभंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्याच्या उपखोऱ्यातील पाणी वापरले जाणार आहे. तसेच मुंबई गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी या पाण्याचा वापर होणार आहे. तसेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभही मिळणार आहे या पाण्यामुळे. वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदी जोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या राज्यांना लाभ होणार आहे. आता नदी जोड कोणकोणती आहेत पहा. एक, दमणगंगा पिंजाळा नदीजोड प्रकल्प या अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा या 3 नदी एकमेकाला जोडली जाणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, या नदी प्रकल्पामुळे ज्या ठिकाणी अतिरिक्त पाणी आहे आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त पाणी नाही तिकडे ते पाणी वळवले जाणार आहे. नदीजोड प्रकल्प 2 आहे, दमणगंगा पिंजाळा आणि वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा या नदीजोड प्रकल्पाची घोषणा यावर्षी अर्थसंकल्पात झालेली आहे. ते पण लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर तापी
पुनर्भरण प्रकल्प, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी पुनर्भरण प्रकल्प यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासन पाठपुरावा करणार आहे, हे पण लक्षात ठेवा. तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव बीड जिल्ह्यासाठी 133 गावांना सिंचन लाभ प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. किती गाव आहेत? धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील 133 गाव आहेत. विचारतो डायरेक्ट तुम्हाला प्रश्न, कोणत्या जिल्ह्यातील 133 गावांना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून अशा पद्धतीची निधी मिळालेली आहे? तर 2 जिल्हे आहेत, धाराशिव आणि बीड. पुढे सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्प चालू केलेले आहेत किंवा पूर्ण झालेले आहेत. यावर्षी 268 पैकी 39 प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत, असे पण प्रश्न विचारतात. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार. बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पातील 24 प्रकल्प पूर्ण करणार. गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला यावर्षी 1,500 कोटी रुपये जून 2024 पर्यंत तोही प्रकल्प पूर्ण करणार. खूप जुना प्रकल्प आहे, 1986 पासूनचा, आणखी चालूच आहे त्याचं बांधकाम. गोसी खुर्द वर्धा या ठिकाणी आहे. गोसी खुर्द प्रकल्प वर्धा आहे का भंडारा आहे ते पाहून घ्या तुम्ही, कुठं आहे. गोंदिया भंडारामध्ये ते का गोंदियात येतो, तो कन्फर्म करून घ्या, कारण खूप वेळा त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत गोसी खुर्दवर. तर हे जेवढे काही प्रकल्प आहेत ते लक्षात ठेवा, तुम्हाला हे डायरेक्टली तुम्हाला विचारतं. त्यानंतर मराठवाडा वॉटर ग्रीड प्रस्तावित केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी, म्हणजे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवला जाणार आहे. आणि त्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. बीड लातूर जिल्ह्यासाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्व मन्नार धरणातून पाणी सोडले जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना, कोळेगाव, निम्न तेरणा धरणातून पाणी सोडले जाणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अवर्षणग्रस्त स्थिती आहे त्या जिल्ह्यात हे पाणी सोडलं जाणार आहे. आता महत्त्वाचं पहा, हर घर जलजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटीची तरतूद केलेली आहे. जलजीवन मिशन 17.72 लाख कुटुंबांना, हे कुटुंब विचारतात तुम्हाला डायरेक्ट फॅक्टशीवर, 17.72 लाख कुटुंबांना नळ जोडणी करायची आहे. त्यासाठी 20,000 कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये ठेवलेली आहेत. किती आहेत कुटुंब? 17.72 लाख कुटुंब आहेत. आणि त्यामध्ये 1656 MLD क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प तयार केले जाणार आहेत. त्यामध्ये 10,000 किलोमीटरची मलजलवाहिनी तयार केली जाणार आहे. 4.55 मेट्रिक टन कचऱ्यावर त्यामध्ये प्रक्रिया केली जाईल. 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिकी रस्ता सफाई वाहने दिली जाणार आहेत. ग्रामीण भागात 15,146 घनकचरा सांडपाणी प्रक्रिया केंद्र निर्माण केले जाणार आहे. महत्त्वाचं आहे, हर घर जलसाठी 20,000 कोटी आणि किती आहेत कुटुंब? 17.72 लाख कुटुंब जोडली जाणार आहेत. त्यानंतर 5,000 गावामध्ये सुरू करणार जलयुक्त शिवार. जलयुक्त शिवार 2015ची स्कीम आहे. त्यामध्ये आता ही जलयुक्त शिवार 2 आहे, त्यामध्ये 5,000 गावं जोडली जाणार आहेत. 5,000 गावं या योजनेमध्ये जोडली जाणार आहेत आणि या योजनेची मुदत 3 वर्ष असणार आहे. त्यानंतर पुढे पाहूया, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. लेक लाडकी या स्कीमची सुरुवात ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्यामुळे असे प्रश्न खूप आणि मुलींवरील प्रश्न खूप विचारतात स्पर्धा परीक्षेमध्ये. तर पहा, लेक लाडकी नवी स्कीम सुरू केली आहे नव्या स्वरूपामध्ये. मुलींच्या सक्षमीकरण करणे या लेक लाडकी योजनेचं काय ध्येय आहे? मुलीचं सक्षमीकरण करणे. तसेच पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड कुटुंबातील मुलींना लाभ. जन्मानंतर मुलीला 5,000 रुपये मिळणार आहेत. तर पहिलीमध्ये 4,000 रुपये, 6वीमध्ये 6,000 रुपये, 11वीमध्ये 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75,000 रुपये मुलीला मिळणार आहेत या योजनेच्या माध्यमातून. 18 वर्षाची झाल्यात 75,000 आणि आधी लक्षात ठेवायचं एक पॉईंट, जन्मानंतर 5,000 आणि 18 वर्षाचे झाल्यास 75,000. मधले पॉईंट विसरले तरी चालते, 2 तरी लक्षात ठेवायचं की या योजनेच्या माध्यमातून मुलीला मिळणार आहे जन्मल्यास 5,000 आणि नंतर
आणि नंतर 18 वर्षाचे झाल्यास 75,000 तुम्हाला एवढं पाठ ठेवावं लागणार आहे. सारे काही महिलांसाठी. आता महिलांना सरसकट 50% सूट दिलेली आहे बसमध्ये. बस तिकिटामध्ये महिलांना आता सर्व महिलांसाठी अर्ध तिकीट आलेलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर तिकीट दरात महिलांना 50% सवलत दिली जाणार आहे. चौथे सर्वसमावेशक महिला धोरण राज्य शासन जाहीर करणार आहे. आधी 3 महिला धोरणं जाहीर केलेली आहेत. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर हे स्थापन केले जाणार आहे. लक्षात घ्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर हे स्थापन केले जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर स्थापन केले जाणार आहे. मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना केली जाणार आहे. महिला सुरक्षा सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण ही सुरू केले जाणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तर हे अशा महत्त्वाच्या स्कीम आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. नेहमी या कंटेंटवर प्रश्न असतात, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये लक्षात घ्या की खूप महत्त्वाचे पॉईंट आपण ॲड करत आहोत. त्यानंतर आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविकाच्या मानधनामध्येही वाढ करण्यात आलेली आहे. आता जी काही ऑनलाईन परीक्षा असतात त्यामुळे खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे आधीही आशा सेविकाच्या मानधनात किती वाढ केली किंवा श्रावण बाळ योजनेच्या स्कीममध्ये कितीने वाढ केली. जर तुम्ही IBPSचे प्रश्न चेक केलेत तर त्यामुळे तुम्हाला हे सर्व दिसून येईल. तर पहा, आशा सेविका आहेत 3,500 रुपयाहून 5,000 रुपये त्यांचे वेतन वाढवलेलं आहे. तर गट प्रवर्तकाचे मानधन 4,700 वरून 6,200 रुपये केले. तर अंगणवाडी सेविकांचे मानधन हे 8,325 रुपयावरून 10,000 रुपये केलेलं आहे. लक्षात घ्या. तर मिनी अंगणवाडी सेवकाचे 5,975. एक लक्षात ठेवा की अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका या दोघांचंच लक्षात ठेवा, बाकीच्याचं काही एवढं महत्त्वाचं नाही. आशा स्वयंसेविकेचे किती केले? 3,500 आणि 5,000. आणि अंगणवाडी सेविकेचं 8,325 वरून 10,000 रुपये केले. तेवढं लक्षात ठेवा. नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृहे यांनाच 2 योजना एकत्र करून शक्ती सदन ही एक स्कीम सुरू केलेली आहे. शक्ती सदन बघा काय, शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृह निर्मिती केली जाईल. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वधार आणि उज्ज्वला या 2 योजनेचे एकत्रीकरण करून त्यांच्या मदतीने शक्ती सदन ही योजना सुरू केली आहे. कोणत्या 2 योजना आहेत? स्वआधार आणि उज्ज्वला या 2 योजनेचं एकत्रीकरण करून शक्ती सदन ही स्कीम नवीन सुरू केलेली आहे. या योजनेत पीडित महिलेला आश्रय दिला जाणार आहे. विधी सेवा असेल किंवा आरोग्य सेवा, समुपदेशन इत्यादी सेवा. या योजनेत 50 नवीन शक्ती सदनंही निर्माण केली जाणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता 5 लाख रुपयापर्यंत उपचार केले जाणार आहेत. पूर्वी होते किती? महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत उपचार केले जायचे. आता 5 लाख रुपयापर्यंत ह्या योजनेच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च राज्य शासन करणार आहे. नवीन 200 रुग्णालयाचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा लाभ 2.5 लाखपासून 4 लाखापर्यंत आणि राज्यभर 700 स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना निर्माण केला जाणार आहे. किती आहेत? 700. याला महत्त्वाचं आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 1.5 लाख ते 5 लाख. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र आणि वयोश्री योजनेचाही विस्तार केला जाणार आहे. आणि त्यानंतर निराधार योजनेमध्ये वाढीव अर्थसहाय्य हे खूप वेळा विचारले बरं का परीक्षेमध्ये. खूप वेळा या निराधार याला श्रावणबाळ योजना म्हणतात किंवा संजय गांधी निराधार योजना म्हणतात. खूप वेळा विचारलं, त्यामुळे व्हेरी IMP पॉईंट आहे. व्हेरी IMP वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षेमध्ये याबद्दल प्रश्न आलेत. आता बघा, निराधार योजनेमध्ये निराधार योजना कोणकोणत्या आहेत? संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ. या योजनेमध्ये
अर्थसहाय्य 1,000हून 1,500 रुपये केले. म्हणजे जी काही म्हातारे माणसं जी आहेत, जी 65 वर्षापेक्षा जास्त, त्यांच्या जे काही पगारी होतात 1,000हून 1,500 रुपये केलेलं आहे. ते लक्षात ठेवा. मग श्रावणबाळ असेल किंवा संजय गांधी निराधार असेल, ते पण तुम्हाला लक्षात ठेवा. आणि प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांना पगार मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला 1,000वरून 1,500 रुपये त्यांना मानधन दिलं जाणार आहे या योजनेमध्ये. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा आणि वयोश्री योजनेचाही विस्तार केलेला आहे. तसेच विविध समाज संघटनाच्या संस्थांसाठी भरीव निधीची जी कल्पना नाही त्यांनी आणलेली आहे. म्हणजे जेवढे काही आपले महामंडळ आहेत वेगवेगळे, त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या समाजाला हे पैसे पुरवले जाणार आहेत. बालडी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, अमृत असेल, अशी वेगवेगळी महामंडळ आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं हे पैसे ठेवले जाणार आहेत. नवीन महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. भरीव निधीसुद्धा त्यांना दिला जाणार आहे. मग कोणकोणते नवीन महामंडळ स्थापन करण्यात आले पाहूया. असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे. लिंगायत समाजातील तरुणांना रोजगार देण्यासाठी जगद्गुरू महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, तसेच गुरव समाजातील लोकांना रोजगार देण्यासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, तसेच रामोजी समाजातील लोकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक महामंडळ, हे पण आर्थिक विकास महामंडळाची सुरुवात केलेली आहे. तसेच वडार समाजासाठी पैलवान कैलासवती मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, ही महामंडळे राज्य शासन इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत या सर्वांना 50 कोटी रुपये त्या समाजाचा विकास करण्यासाठी दिली जाणार आहेत. ही महामंडळे नवीन पद्धतीनं स्थापन केली जाईल. त्यानंतर आदिवासी बांधवांच्या विकासासाठी 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार आहेत. अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी आधी छात्रवृत्ती, म्हणजे जी काही शिष्यवृत्ती असते ती आधी छात्रवृत्ती दिली जाणार आहे. त्यानंतर अल्पसंख्याक महिलांच्या विकासासाठी 15 जिल्ह्यात 3,000 बचत गटाची निर्मिती केली जाणार आहे. आणखी एक जर लक्षात घ्यायचं तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांची शिष्यवृत्ती अल्पसंख्याक समाजातली 25,000वरून 50,000 रुपये केली जाणार आहे. हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे. 15 जिल्ह्यात 3,000 बचत गट. सर्वांसाठी घरं स्कीममध्ये यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम. आता हे तुम्हाला विचारतात 10 लाख का 20 लाख 30 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षात 10 लाख घरांची म्हणजे घरं बांधली जाणार आहेत. घरांची मोदी आवास घरकुल योजना असं नामकरण केलेलं आहे या स्कीमचं. मोदी आवास घरकुल योजना पाहूया आपण काय म्हणलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 4 लाख घरे बांधली जाणार आहेत. त्यापैकी 2.5 लाख अनुसूचित जाती जमातीसाठी तर 1.5 लाख इतर प्रवर्गासाठी, म्हणजे SC साठी 2.5 लाख रुपये मिळणार घर बांधण्यासाठी आणि इतर प्रवर्गासाठी तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळणार. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत 1.5 लाख घरे 1,800 कोटी रुपये ठेवलेले आहेत मातंग समाजासाठी. तसेच शबरी पारधी आदिम आवाससाठी 1 लाख रुपये तुम्हाला मिळतात. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी 50,000 मिळतात. म्हणजे हे कोणकोणत्या स्कीममध्ये किती किती रुपये मिळतात ते सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी नवीन घरकुल योजना आणलेली आहे, मोदी आवास घरकुल योजना. मोदी आवास घरकुल योजना मार्फत 3 वर्षात 10 लाख घरे 3 वर्षात 10 लाख घरे बांधली जाणार आहेत. यावर्षी 3 लाख घरे बांधली जाणार आहेत. 3,600 कोटी रुपये ठेवलेले आहेत. तर 3 वर्षात 10 लाख घरं बांधली जाणार आहेत. हे लक्षात घ्या. इतर मागासवर्गीयांसाठी घरकुल योजना म्हणून मोदी आवास योजना आलेली आहे. आता ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. हे काय महत्त्वाचं एवढं काय नाही. पायाभूत सुविधा पहा. पायाभूत सुविधा समृद्धी अन शक्तीपीठ महामार्ग. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेड राजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरीकरण केले जाणार आहे. तर लक्षात घ्या विस्तार कसा होत आहे. सिंदखेड राजा नोड ते शेगावपर्यंत पुढे वाढवत आहे. मुंबई ते नागपूर 701 किलोमीटर महामार्गाचा लांबीचा होता. यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश होता.
24 तालुके यांचा समावेश होता, परंतु आता जर बघितलं तर शिंदखेड राजा नोडपर्यंत हा महामार्ग वाढवला जाणार आहे. तसेच पवनार वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग या शक्तिपीठ महामार्ग जोडला जाणार आहे. तर बघा, शक्तिपीठ महामार्ग पवनार वर्धा जिल्ह्यातील पवनार म्हणजे पात्रादेवी ते म्हणजे पवनार ते पात्रादेवी सिंधुदुर्गमधली पात्रादेवी आहे, आणि पवनार जो की गांधीजीचा आश्रम आहे, पवनार ते पात्रादेवी हे जोडण्यासाठी महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग यासाठी 86,300 कोटी रुपये दिली जाणार आहेत. आणि मुंबई नागपूर गोवा हा महामार्ग असणार आहे. नागपूर ते गोवा लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे हे पायाभूत सुविधाचं. पवनार म्हणजे वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग यासाठी महाराष्ट्र शक्तिपीठ मार्ग यासाठी 86,300 कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत, आणि हाच महामार्ग नागपूर गोवा जोडला जाणार आहे. त्यानंतर पुढे माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तिपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंगे, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही महामार्गे जोडली जाणार आहेत. या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली इत्यादी जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. रस्त्यासाठी आता निधी पाहूया आपण. पुणे रिंग रोडसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या कामाला निधी दिलेला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी पण निधी यामध्ये आलेला आहे. बघितलं, पुणे रिंग रोडसाठी भरीव निधी आहे. मुंबई हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आशियाई बँक प्रकल्पातून हे पण काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग. बघा, आता जिल्हा मार्ग जोडण्यासाठी जिल्हा मार्ग किती आहे, 4,500 किलोमीटर हे जोडण्यासाठी 3,000 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत 6,500 किलोमीटर अंतर जोडायचे. मातोश्री ग्राम समृद्धी पांदन शेती रस्त्यासाठी नवीन योजना आणलेली आहे. मातोश्री ग्राम समृद्धी जे की गावागावामध्ये पांदन रस्ते जोडण्यासाठी ही नवीन स्कीम आणलेली आहे. त्यानंतर आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडे जोड रस्ते योजना आणलेली आहे. बंजारा तांडे जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना आणलेली आहे. तर धनगड वाड्या वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोड योजना रस्ते जोड योजना आणलेली आहे, आणि त्या तिन्हीसाठी 4,000 कोटी रुपये ठेवलेले आहेत. तर मेट्रो प्रकल्प बघूया. मुंबईत 377 किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण झालेले आहे. 43 किलोमीटर खुला, आणखी 50 किलोमीटर यावर्षी खुला होणार आहे. ते पण काही एवढं हे नाही, कारण हे आधीचेच आहेत मेट्रो प्रकल्प. नागपूर मेट्रो जी की माझी मेट्रो आहे, त्याची लांबी किती आहे, 43.80 किलोमीटर आहे. पुण्याची इथं दिलेली नाही, नागपूरची पाहूया. त्यानंतर रेल्वे प्रकल्प आणि बस स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये 25 नवीन उड्डाणपूल, 100 बसस्थानकाचेही अधिकरण केले जाणार आहे. त्यानंतर विमानतळाचा विकास जर बघायला झालं, शिर्डी विमानतळ नवे प्रवासी टर्मिनल असणार आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर विमानतळ भूसंपादनासाठी 334 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, पुरंदर येथे नवीन विमानतळ, बेलोरा, अमरावती, शिवनी येथे नवीन विमानतळाची कामे केली जाणार आहेत. त्यानंतर तर असे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, आणि हे लेक्चर येणाऱ्या सरळ सेवेसाठी तसेच MPSCसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये अनेक पॉईंट आहेत जे की परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.